चला 21वा काय दिलं, इफ y इज इक्वल टू काय, y इज इक्वल टू काय दिलं तुम्हाला 4 sin थिटा इंटू काय cos थिटा दिलेलं आहे. आणि काय म्हटलं त्यांनी, फाइंड द व्हॅल्यू ऑफ y max अँड अँगल ॲट विच y विल बी मॅक्झिमम. चला याला काय करणार तुम्ही, dy बाय dx करणार ना, याला काय करणार dy बाय d थिटा करावं लागेल ना, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा करायला. आणि u लावावं लागणार, एवढं तर कन्फर्म आहे. 4 ला बाजूला काढून घ्या. काय साइन थिटा घेतला, कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन थिटा, प्लस घेतला, नंतर काय कॉमन ठेवलं मी, कॉस थिटा कॉमन ठेवलं, नंतर किती साइन थिटा बनलं. साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय बनलं, कॉस थिटा ना, साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय बनलं माझा कॉस थिटा बनलं. साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा बनलं, म्हणजे 4 ॲज इट इज बनला, म्हणजे किती मायनस साइन स्क्वेअर थिटा प्लस काय बनला कॉस स्क्वेअर थिटा. पण मॅक्झिमम मिनिमम पाहिजे तर कंपॅरिझन करायला मला 0 सोबत, मला कंपॅरिझन 0 सोबत करायला. हा इकडे आला तर 0 झाला, मायनस साइन स्क्वेअर थिटा इकडे आला तर काय झाला, साइन स्क्वेअर थिटा इकडे आला तर काय झाला प्लस झाला, म्हणजे काय झाला साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल काय कॉस स्क्वेअर थिटा. आणि 4 इकडे येऊन 0 होणार आहे. मग काय होणार आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा अपॉन काय कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल काय 1. म्हणजेच काय भेटलं मला टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल काय 1. देअरफॉर टॅन थिटा किती आला 1च, टॅन थिटा पण किती आला 1. देअरफॉर थिटा इज इक्वल काय टॅन इनवर्स ऑफ 1. आणि ती कोणाची व्हॅल्यू असते पाय बाय 4. किती असते पाय बाय 4 आणि पाय बाय 4 आता व्हॅल्यू टाका, म्हणजे y भेटून जाईल ना. बघा म्हणजे किती, इथं जर व्हॅल्यू टाकली तर काय होणार y बरोबर किती 4 ॲज इट इज साइन किती साइन 45 इंटू काय कॉस 45, म्हणजे किती 4 साइन 45 म्हणजे काय 1/√2 इंटू काय 1/√2 2 बनेल. आणि फायनली y ची व्हॅल्यू किती येणार मग 2 पाय बाय 4 आणि मॅक्झिमम व्हॅल्यू किती बनणार मग समजलं. 4 नको बनत आपण 4 डायरेक्ट काय